शेतकरी मित्रांनो, कपाशीच्या अन्नद्रव्य व्यवस्थापन हा खूप अत्यावश्यक बाब आहे, ज्याच्यावर आपल्याला खूप चांगलं लक्ष दिलं पाहिजे. आणि अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनमध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण केलं आणि याच्यावर लक्ष दिलं तर आपलं मातीची पण सुपीकता सुधरेल आणि पिकाची पण उत्पादकता चांगली राहील. यामुळे मी शेतकऱ्यांना विनंती करतो की कोणत्याही एकाच मार्गावर न राहता, म्हणजे फक्त रासायनिक खतावर विश्वास न ठेवता सेंद्रिय खतावर पण आपला विश्वास ठेवून त्यांना पण सेंद्रिय खत आहेत, सूक्ष्मजीव खत आहेत, ज्यांना बायो फर्टिलायझर म्हणतो, ह्या 2-3 प्रकारचे खत आहेत, त्यांच्या एकात्मिकपणे उपयोग करून आपलं पिकाची पण मातीची पण सुपीकता वाढवू शकतात आणि पिकाचं उत्पादन जास्तीत जास्त घेऊ शकतात. तर याच्यात आपण सध्या डिस्कस करू. भारतात जवळपास 12 दशलक्ष हेक्टर्स मध्ये कपाशीची शेती होते. याच्यात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पेरणीचे एरिया आहे आणि महाराष्ट्रात जवळपास 40 लाख हेक्टर शेती कपाशीच्या आतमध्ये आहे. आणि मध्य भारतात कपाशीची उत्पादकता जी आहे, पूर्ण भारताची जी उत्पादकता आहे जवळपास 500 किलो रुई हा उत्पादकता आहे ॲव्हरेजमध्ये. मात्र महाराष्ट्रातलं उत्पादकता हा फार कमी आहे, जवळपास 300 किलो रुई प्रति हेक्टर आहे. तर हा उत्पादकतेचे कारण काय हे आपण सध्या समजून घेऊ आणि याचं निवारण कसं करायचं त्याच्यावर आपण बोलू. तर आपल्याला महाराष्ट्रात जे 40 लाख हेक्टरमध्ये आपण कल्टिवेशन करतो, तर त्याच्यातला साधारणतः एरिया मुबलक प्रमाणात जे एरिया आहे ते कोरडवाहू आहे. हे एक मेजर कारण आहे की आपल्या पिकाची उत्पादकता महाराष्ट्रात कमी पडतो. आणि साधारणतः काय होतं की कोरडवाहू शेती असल्यामुळे पावसावर अवलंबून असल्यावर पिकाची पेरणी शेतकऱ्यांच्या नियंत्रणात राहत नाही. आणि साधारणतः कधी आपण वेळेवर पेरणी केली तर पावसामध्ये गॅप आल्यामुळे ते आपलं पुनर्पेरणी करायची गरज पडतो आणि अशा काळात आपल्याला उशिरा पेरणीमुळे उत्पादकता कमी होतो. आणि आपण जे कपाशीची पेरणी करतो महाराष्ट्रात साधारणतः ते काळ्या मातीत साधारणतः करतो. मात्र काही शेतकऱ्यांजवळ हलकी आणि मध्यम प्रतीची पण जमीन आहे, तिथं पण कपाशीची शेती करतो. कमीत कमी 25 ते 30% जमीन अशी आहेत महाराष्ट्रात जे कपाशीच्या खाली आहेत, ते हलक्या जमिनी आहेत. अशा हलक्या जमिनीची उत्पादकता साधारणतः कमी असतो आणि हा एक मेजर कारण आहे की आपल्या राज्याची उत्पादकता राष्ट्राच्या उत्पादकपेक्षा कमी पडतो. मात्र असं नाही की आपल्या राज्यात उत्पादन चांगलं होत नाही. कपाशीचं उत्पादनचं नॅशनल रेकॉर्ड्स आपल्या राज्यात बनवलेले आहेत. म्हणून त्याच्यात घाबरायची गरज नाही की आपल्या राज्यात उत्पादकता कपाशीची चांगली होत नाही का. आमचे एक वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी एक सांगितलं होतं मला, इंग्रजीत एक म्हण सांगितली त्यांनी, आपण भारतीय काय इंडिव्हिज्युअली खूप टॉल असतो आणि जेव्हा कलेक्टिव्ह एफर्ट्स येतात तेव्हा आपलं परफॉर्मन्स कमी होतो. तसंच आपलं प्रोडक्टिव्हिटीचं पण आहे कपाशीचं. आपण शेतकऱ्यांजवळ इंडिव्हिज्युअली पाहायला गेलो तर त्यांच्या उत्पादकता खूप सुंदर दिसतो. काही शेतकरी 20 क्विंटल एकरी उत्पादन घेतलेलं असतं. मात्र तेच आपण जेव्हा महाराष्ट्राचे ॲव्हरेज पकडतो त्यावेळेस आपल्याला 300 किलो रुई प्रति हेक्टरवर उत्पादकता दिसून येतो. तर हा आपला तफावत कसं कमी करायचा आहे, वाढवायचा आहे आपल्याला, म्हणजे उत्पादकता वाढवून तफावत देशाचा आणि राज्याचं जे तफावत आहे उत्पादकतेमध्ये हा कसं भरून काढायचा याच्यावर आपण डिस्कस करू. तर 10 क्विंटल रुई आपल्याला उत्पादन करायचं असेल तर त्याच्यात स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे विविध काळात विविध अन्नद्रव्याची गरज पडतो. मुख्यतः नत्र, स्फुरद आणि पोटॅशियम याच्यावर आपण बोलू. तर नत्र जेव्हा आपण देतो पिकाला तर
त्याचं नुकसान जास्त होतं आणि फायदे कमी होतात. म्हणजे कसं म्हणून राहिलो, सपोज आपण 100 किलो नत्र पिकाला दिलं, आपल्याला वाटतं की 100 किलो पैकी 100 किलो पिकाला मिळालं, असं नसतो. कारण जेव्हा नत्र मातीत टाकतो तर काही नत्र बाष्पीभवनाने नुकसान होतो, काही नत्र पाण्याद्वारे वाहून जातो, काही नत्र पाण्याद्वारे खाली भूजलमध्ये निघून जातो. तर अशा प्रकारे जवळपास 60 ते 70% नत्र नुकसान होतं. उरलेलं 30 ते 40% नत्रच आपल्या पिकाला मिळतो. म्हणून आपल्याला नत्राचं व्यवस्थापन खूप बारकाईने लक्ष द्यायचं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे करायचं आहे. म्हणून याच्यावर आपण भर देऊ सांगू. तर आपल्या भारतात साधारणतः प्रत्येक अन्नद्रव्य पिकाला, कापूस पिकाला साधारणतः 16 अन्नद्रव्यांची गरज असते. 16 अन्नद्रव्यामध्ये 3 अन्नद्रव्य असे आहेत जे मुबलक प्रमाणात वातावरणात आहेत, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. त्याच्यानंतर उरलेले 13 अन्नद्रव्य आपल्याला खता प्रकारे जसे सेंद्रिय खत किंवा रासायनिक खताने आपल्याला पिकाला पुरवायचे असते. याच्यात 3 अन्नद्रव्य आहेत जे मुख्य आहेत, नत्र, स्फुरद आणि पोटॅश. आणि त्याच्यानंतर जे अन्नद्रव्य आहेत त्यांची पण गरज पूर्ण असतो. असं नाही समजायचं की झिंक, कॉपर, कॅल्शियम, आयरन यांची गरज आपल्याला कमी आहे तर नाही राहिलं तरी चालेल, असं नाहीये. कोणत्याही पिकाला आपली पूर्ण कालावधी पूर्ण करायची असेल तर प्रत्येक अन्नद्रव्य, ह्या 16 प्रकारचे अन्नद्रव्य जे आहेत सगळ्यांची आवश्यकता झाडाला असते. जसं आपल्याला जेवणात भाजी, पोळी, वरण, भात असते, मग सोबत मात्र लोणचं पण ठेवतो, थोडं मीठ असते. तर हे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ह्या मिठासारखे आहेत. भाजीत किंवा वरणात मीठ नसलं तर आपण जेवण कसं चव नसतो, तसंच पिकाच्या उत्पादनात आहे. यांची आवश्यकता कमी असते. जसं झिंक आहे, बोरॉन आहे, कॅल्शियम आहे, कॉपर आहे. यांची आवश्यकता कमी आहे, मात्र यांच्याशिवाय आपली शेती शक्य नाही. म्हणून ह्या सगळ्यांची अन्नद्रव्यांची आपल्याला कमतरता पूर्ण करायची आहे पिकाचे उत्पादन चांगलं घ्यायसाठी. तर हे अन्नद्रव्य आपल्याला पिकासाठी उपलब्ध करून द्यायचे आहेत. जवळपास 16 अन्नद्रव्य. याच्यातलं नत्र, फॉस्फरस, पोटॅश हा अन्नद्रव्य जवळपास प्रत्येक भागात, भारतात किंवा महाराष्ट्रात ह्या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येतो, प्रत्येक मातीत जवळपास. आणि झिंक, मॅग्नेशियम, बोरॉन, आयरन, मॅग्नीज ह्या अन्नद्रव्यांची वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे कमतरता दिसतो. मात्र जवळपास सगळ्या मातीत मागच्या 20 जे शेती आपण केली हरित क्रांतीपासून, ज्या प्रकारे शेतीचं फॉलोअप केलं आपण, त्यामुळे जवळपास प्रत्येक अन्नद्रव्यांची कमतरता आता प्रत्येक जमिनीत दिसू लागली आहे. आणि ह्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढल्यास आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतो आणि उत्पादकता आपल्या शेतीची किंवा पिकाची चांगली वाढ होतो. तर आपण हा अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करण्यासाठी काय काय कारण आहेत त्याच्यावर लक्ष देऊ. पहिली गोष्ट, मातीची जे आपण सॉइल हेल्थ कार्ड बनवतो ते करून घ्यायचं. आपल्या मातीची सुपीकता किती आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. त्या प्रकारे आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं प्लॅनिंग करता येईल. आणि आपलं पीक कोणतं पीक घेतो आणि त्या पिकाचं रिस्पॉन्स कसा आहे खतांना, पर्टिक्युलरली रासायनिक खतांना, याच्यावर पण आपण भर देऊ शकतो. आणि आपल्याला उत्पादन किती घ्यायचं आहे, जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर भरघोस अन्नद्रव्यांचा पुरवठा केला पाहिजे. आपण हे नाही करू शकत की आपल्याला 10 क्विंटलचे उत्पादन पाहिजे आणि 4 क्विंटल कपाशीचं उत्पादनाचे जे रिक्वायरमेंट्स आहेत ते आपण देऊन राहिलो. म्हणून जशी उत्पादकता आपली इच्छा आहे, काही शेतकऱ्यांची इच्छा असतो की त्यांची माती चांगली आहे तर 10 क्विंटल कोरडवाहू शेतीमध्ये चांगलं उत्पादन समजतो. ओलीत शेतकऱ्यांना कमीत कमी 20 क्विंटल उत्पादन आला तर त्यांना बरं वाटतं की उत्पादकता चांगली आहे. तर अशा प्रकारे आपलं उत्पादकता आपण वाढवतो. तर त्या प्रकारे आपल्याला अन्नद्रव्याचे व्यवस्थापन पण जास्त दिल्या पाहिजे, त्या जेणेकरून पिकाची जी भूक आहे ते पूर्ण होईल. ते असंच आहे, पैलवान बनवायचं असेल तर पैलवान सारखाच खुराक दिला पाहिजे.
नाहीतर पैलवान कमजोर पडेल. आणि जर आपण आता जसं सांगितलं की ज्या प्रमाणात आपल्याला उत्पादकता मिळवायची, उत्पादन घ्यायचं, त्या प्रमाणात खतांचा सुद्धा तितकाच जमिनीमध्ये वापर करणं आवश्यक आहे. पण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मध्ये जमिनीला खत न्यूट्रिएंट देणं, एखादं हे उपलब्ध करून देणं म्हणजे रासायनिक खत वापरणं, हा एक कन्सेप्ट शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये आहे. कारण ते इझिली अवेलेबल असतं आणि त्याच्याबद्दल सांगा सर, ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा आपल्या कॉटन पिकामध्ये कसा वापर करता येईल? माझं नेक्स्ट स्लाइड तेच आहे. तर आपल्या शेतामध्ये एक आपण जेव्हा सॉइल हेल्थ कार्ड तुमच्या जवळपास महाराष्ट्रात प्रत्येक शेतकऱ्याजवळ आता सॉइल हेल्थ कार्ड आहे. तर त्यांना त्याच्यात एक कंपोनंट दिसला असेल, सॉइल ऑर्गॅनिक मॅटर, सेंद्रिय कर्ब, कार्बन पण म्हणतो कधी कधी, ऑर्गॅनिक मॅटर किंवा ऑर्गॅनिक कार्बन. तर हा ऑर्गॅनिक कार्बन ज्या मातीत सगळ्यात जास्त आहे त्याच्यात नत्र पण जास्त असतो आणि त्याची सुपीकता पण चांगली असते. तर हा ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला कसं सुधारायचं मातीचं? आपल्या शेतात सेंद्रिय कर्ब किंवा ऑर्गॅनिक मॅटर याचं वाढ कसं करू शकतो आणि याची झीज कसं थांबवता येते याच्यावर आपण थोडं लक्ष देऊ. तर सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे कारण 4-5 प्रकारचे माध्यम आहेत. त्याच्यात काय आहे, एकतर शेणखत किंवा सेंद्रिय खत, जसं गांडूळ खत आहे, कंपोस्ट आहे, शेणखत आहे, हे आपण दरवर्षी 2 ते 4 टन एकरी दरवर्षी दिलं तर आपली मातीची सुपीकता आणि मातीची सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो आणि आपली माती जे रासायनिक खतं वापरतो यांना चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देऊ शकतो. म्हणून मातीच्या सुपीकता वाढवण्यात आपल्याला आधी भर द्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला एकतर सेंद्रिय खत आहे, त्याच्यानंतर काय आहे, हिरवडीचे खत. हिरवडीचे खत ढेंचा आहे आणि सनेप आहे, बोरू. तर हे 2 पिकांचं आपल्याला दर 2 ते 3 वर्षानंतर जेव्हा आपण पिकाचं फेरपालट करतो त्यावेळेस एकदा शेतात यांचं पीक घेऊन यांना मातीत मिक्स करू शकतो. याच्यामुळे पण भरपूर जास्त सेंद्रिय खत, सेंद्रिय कर्ब मातीला मिळतो आणि मातीची सुपीकता वाढते. आणि याच्यानंतर अजून एक आहे की जे आपण पेरणी करतो त्यावेळेस आंतरपीक मध्ये पण आपण हे डेंचा किंवा बोरू लावू शकतो आणि 40 आणि 45 दिवसाच्या दरम्यान याला मातीत मिक्स करता येते. तर भरपूर शेतकरी असे म्हणतात की याला आंतरपीक लावलं तर आम्हाला डवरे मारण्यात त्रास होतो इंटरकल्चर ऑपरेशनसाठी. तर याच्यात आपण काय करू शकतो की आपले डवरे पहिले 60 दिवसामध्ये चालतात. तर शेवटच्या डवरा झाल्यावर आपण ह्या ग्रीन मॅन्युरिंग क्रॉपच्या हिरवडी खतांचं पेरणी करू शकतो आणि त्यानंतर आपल्या मातीवर मल्चिंग सारखं वापरू शकतो. समोर आपण ते मल्चिंग कसं करायचं दाखवणार तुम्हाला. तर त्यामुळे काय होईल की 100 दिवसाचं पीक झालेलं असल्यावर हा मल्चिंग आपल्याला 2 प्रकारे मदत करतो. एक तर मातीत आपल्याला सेंद्रिय खत भर करण्यात मदत करेल आणि दुसरं आपल्या मातीमध्ये जे मॉइश्चर आहे, सप्टेंबर नंतर आपला पाऊस बंद होतो, तर पाण्याची संरक्षण कसं करायचं, मातीतलं असलेलं पाण्याचं संरक्षण करण्यासाठी हा खूप चांगला मदत करू शकतो आपल्याला. या प्रकारे आपल्याला दुय्यम फायदा मिळू शकतो. आपण 60 दिवसानंतर याची पेरणी करा हिरवडीच्या खताची आणि 100 दिवसाच्या जवळपास सप्टेंबर महिना संपत आल्यावर बरोबर आपल्याला जवळपास आपल्या पिकाची कालावधी 100 दिवसाची झालेली असते. तर या काळात आपल्याला मल्चिंग करून, बायो मल्चिंग करून या पिकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे पाण्याचं संवर्धन करता येईल. तर हा झाला ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचे रस्ते. आणि दुसरं कारण काय, ऑर्गॅनिक कार्बन मातीमध्ये दरवर्षी नुकसान होत राहतो, म्हणजे लॉस होत राहतो. हा लॉस कसा थांबवायचा? तर पहिला कारण काय आहे, आपलं दरवर्षी जे आपण अनावश्यक मशागती करतो, मिनिमम मशागती ठेवा. मातीचं जितकं पिकाला गरज आहे तितकंच मशागती करायच्या. काही शेतकऱ्यांना पाहिलं की ते कमीत कमी 6 ते 7 डवरे मारतात शेतामध्ये. म्हणजे बैल उभं दिसलं की त्यांना सुचते की डवरे मारत राहा. असं नाही करायचं. जेव्हा गरज आहे तेव्हाच डवरे मारा. साधारणतः 3 डवरे पिकाला भरपूर आहेत. कपाशीच्या पिकाला 30 दिवसाचा पहिला डवरा 30 दिवसात, त्याच्यानंतर
15-20 दिवसात दुसरा आणि 60 दिवसाच्या 70 दिवसाच्या काळात तिसरा. याच्यावर डवरांची गरज नाही. आणि जे आपण शेतीची पेरणीच्या आधी जी मशागती करतो, उन्हाळ्यात काही शेतकऱ्यांचा सवय आहे की एकदम भुसभुशीत माती करून ठेवतात. तर ह्या भुसभुशीत माती करण्यामुळे भरपूर नत्रांचं म्हणजे अन्नद्रव्यांचं नुकसान होतो. कसं होतो? उन्हाळ्यात जेव्हा वारा सुटतात, फार फास्ट असतो वाऱ्यांचा वेग, त्यावेळेस काय डस्ट उडतो, धूळ उडतो मातीतलं. ह्या धुळीमध्ये पण भरपूर अन्नद्रव्य आणि माती वाहून जातो. एका वर्षात अशा प्रकारे आपल्याला कमीत कमी 1 सेंटीमीटरचं मातीचं नुकसान करू शकतो आपण, भुसभुशीत माती उन्हाळ्यात तयार करून ठेवली तर. म्हणून उन्हाळ्यात फक्त खोल नांगरण करून सोडून द्यायचे, भुसभुशीत माती बनवून नाही ठेवायची. आणि पाऊस झाल्यावर आपलं पिकाला पेरणीसाठी तयारी करण्यासाठी जे नांगरणी आहे मिनिमम तितकंच करायचं. त्याच्यामुळे काय होईल, प्रत्येक नांगरणीला आपल्या मातीतलं कर्ब जे आहे वातावरणात मिक्स होऊन जातो. कार्बन हा मातीतलं जे कर्ब आहे हा कार्बन डायऑक्साईड बनून वातावरणात निघून जातो. हा नुकसान जितकं कमी आपण मशागती करू तितकं कमी हा कर्ब वातावरणात जाईल आणि आपल्या मातीतलं कर्ब मातीतच टिकून राहील. हा एक आहे. आणि दुसरं आहे जमिनीची झीज. जमिनीची झीज दोन प्रकारे होतो. एक तर वाऱ्यानं आधी सांगितलेलं, आणि दुसरं आहे पाण्यानं. आपण जितकं जास्त डवरे मारू पिकामध्ये तितकं डवळ्यानंतर पाऊस आला तर आपल्या शेतातून भरपूर गढूळ पाणी जातो, आपल्याला दिसत असेल. हा गढूळ पाणी म्हणजे आपल्या शेतातलं अन्नद्रव्यांचं नुकसान आहे. आणि त्यामुळे मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की अनावश्यक डवरे मारू नका. आणि अन्नद्रव्य आणि माती, कारण पावसासोबत वरची थर जे लूज बंद करून ठेवलेली आहे डवऱ्यानं, ती पण नुकसान होऊन जातो. आणि वरच्या 1 सेंटीमीटर माती सगळ्यात जास्त सुपीक असतो आपल्या मातीचा, आपल्या शेतातला. आणि हा 1 सेंटीमीटर माती तयार व्हायला हजारो वर्ष लागतात. आणि आपण नुकसान करून घ्यायसाठी 1 वर्ष भरपूर आहे. इनफॅक्ट जे डोंगराळ प्रदेशात आहेत त्यांना तर 1 पाऊस काफी आहे त्या पूर्ण 1 सेंटीमीटर माती वाहून नेण्यासाठी. म्हणून आपल्याला जमिनीची झीज न होता जमिनीचं सुपीकता टिकवून ठेवणे आवश्यक आहे. आणि सेंद्रिय कर्ब आपल्याला मातीतलं टिकून राहील. हे 2 प्रकार आहेत. एक तर सेंद्रिय कर्ब वाढवायचे आणि सेंद्रिय कर्बाचं नुकसान कसं कमी करायचं याच्यावर भर देण्यासाठी. तर सेंद्रिय कर्ब आपल्याला मातीत जितकं सुंदर राहील जितकं जास्त राहील. साधारणतः आपल्याला महाराष्ट्रात 0.4 ते 0.5 हा % सेंद्रिय कर्ब दिसून येतो. मात्र आपल्याला ह्या सेंद्रिय कर्बाला दुप्पट करायचं आहे. कमीत कमी 0.8 पर्यंत घेऊन गेलो आपण तर आपल्या पिकाला रासायनिक खतांची पण गरज कमी पडेल आणि आपली पिकाची उत्पादकता पण सुधरेल. तर आपण आता बोललो सेंद्रिय खत, याच्यानंतर रासायनिक खतावर कसं भर द्यायचं. तर सेंद्रिय खतानंतर रासायनिक खतावर येताना मधात अजून एक लिंक आहे, ते आहे बायो फर्टिलायझर्स. बायो फर्टिलायझर्स मध्ये याच्यात सेंटरमध्ये आहेत अजोला आहे, पीएसएम आहे. प्रत्येक पिकाला कामी येत नाही. कपाशीला अझोटोबॅक्टर येतो, मायकोरिझा येतो आणि पीएसएम म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. आजकाल काही कंपन्यांचे सगळे बायो फर्टिलायझर एका याच्यात येऊन राहिले, कन्सोर्शियम सारखं येऊन राहिलं, एनपीके सोल्युबलायझर म्हणतो आपण. तर याचं आपण सीड ट्रीटमेंटसाठी वापरलं एनपीके सोल्युबलायझर सगळ्या पिकासाठी, म्हणजे द्विदल पीक किंवा कडधान्य आणि सिरियल्स, कापूस, सगळ्या पिकासाठी आपण हे बायो फर्टिलायझर्स वापरू शकतो. आणि यांचा उपयोग केल्यामुळे फायदा काय होतो की मातीत जे आपल्याला अन्नद्रव्य साठवून ठेवलेले आहे वर्षानुवर्ष, काही अन्नद्रव्य सहजपणे मिळत नाही पिकाला, ते साठवून ठेवलेले असतात. यांचं सोल्युबलाइज करून पिकाला ज्या फॉर्म मध्ये पाहिजे त्या फॉर्म मध्ये उपलब्ध करून देतात हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणून बायो फर्टिलायझर पण तितकंच आवश्यक आहे. म्हणून सीड ट्रीटमेंट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे पिकांच्या उत्पादनासाठी. शेतकरी साधारणतः आजकाल काय पेरणीची घाई असते, तर ते साधारणतः आपण लक्ष देत नाही सीड ट्रीटमेंटवर. काही पिकामध्ये ते पॅकेट येतात पांढऱ्या कलरचं, ते पॅकेट पण कधी शेतकरी सीड ट्रीटमेंट करत नाही. कारण मी लहानपणी असताना आमच्या शेतामध्ये मी धानाच्या पॅकेटमध्ये
ते सीड ट्रीटमेंटसाठी पॅकेट यायचं. तर ते पॅकेट फंजिसाइड असतो साधारणतः, ते पण वापरलं तर आपल्याला रोगप्रतिकार शक्ती पिकाची वाढते. म्हणून सीड ट्रीटमेंटवर भर द्या आणि आपलं पिकाचं उत्पादन वाढवू शकता या प्रकारे. तर याच्यानंतर आपण वळूया रासायनिक खतांच्या व्यवस्थापनासाठी काय करावं. त्याच्यात रासायनिक खतांच्या व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने 4 असे मुख्य बाबी आहेत ज्यांच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. किती नत्र द्यायचं आहे रासायनिक खतामध्ये, किती अन्नद्रव्य द्यायचे आहे, कधी द्यायचे आहे, कसे द्यायचे आहे आणि कुठे द्यायचे आहे. हे 4 प्रिन्सिपल्स जे आहेत यांना आपण लक्ष दिलं तर 100% आपला न्यूट्रिएंट मॅनेजमेंट होईल. तर याच्यात आपल्याला लक्ष अन्नद्रव्यावर कसं द्यायचं, किती अन्नद्रव्य कधी पाहिजे. तर मेन अन्नद्रव्य आपले आहेत नत्र, स्फुरद आणि पोटॅशियम. तर याच्यात आपल्याला नत्रमध्ये आपल्याला कधी आवश्यकता आहे. नत्र हा पहिल्या 1 महिन्यात फक्त 10% नत्राची गरज पडतो. तरी आपण 30% नत्र द्यायला सांगतो बेसलमध्ये पेरणीच्या वेळेस. कारण नत्रासोबत मातीमध्ये जे सूक्ष्मजीव आहेत, जे सूक्ष्मजीव आपल्या पिकासाठी अन्नद्रव्यांचं अवेलेबल करून देतात. म्हणजे अन्नद्रव्य मातीमध्ये झाडांना जसं पाहिजे तसं राहत नाही. आपण जे युरिया देतो, युरियाच्या फॉर्ममध्ये प्लांट अब्सॉर्ब करत नाही. तर याला नायट्रेट फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यायचं असतं. तर हा कन्व्हर्शन आपले हे सूक्ष्मजीव करतात. तर ह्या सूक्ष्मजीवांना पण सुरुवातीला नत्राची गरज असते. तर त्यामुळे आपण पहिल्या 30 दिवसामध्ये फक्त 10% नत्र पाहिजे पिकाला, मात्र आपण 30% नत्र रेकमेंड करतो. त्याच्यानंतर पात्या जेव्हा लागतात त्यावेळेस उरलेलं नंतरच्या 30% नत्र द्यायचं आहे. म्हणजे 40-45 दिवसाच्या काळात. आणि त्याच्यानंतर 70 दिवसाच्या काळात जेव्हा बोंड वाढीच्या स्टेजवर चांगला असतो त्यावेळेस उरलेलं 40% नत्र त्यावेळेस द्यायचं आहे. हा कोरडवाहू शेतीसाठी. कोरडवाहू शेतकऱ्यांनी साधारणतः 3 स्प्लिटमध्ये नत्र द्यायचे आहे आणि ओलीत शेतकऱ्यांनी कमीत कमी 5 स्प्लिटमध्ये नत्र द्यायचे आहे. पहिला डोस बेसलमध्ये द्यायचा, त्याच्यानंतर 20-20 दिवसाच्या गॅपमध्ये आपण नत्राचं सप्लाय करू शकता. आणि नत्र वापरताना युरिया फर्टिलायझर साधारणतः शेतकरी वापरतात किंवा मिश्र खते वापरतात. तर माझा रिक्वेस्ट आहे शेतकऱ्यांना की तुम्ही स्ट्रेट फर्टिलायझर्स वापरा. कारण एक स्ट्रेट फर्टिलायझर असा आहे, समोर बोलू आपण, तर ज्याचा उपयोग केल्याने आपल्याला तिहेरी फायदा म्हणजे 3 फायदे मिळतात, एकच फायदा नाही. म्हणून आपण नत्रासाठी युरिया वापरला तर युरियाच्या कधी कधी कसा रिक्वायरमेंट आहे पहा. पहिल्या 40 दिवसामध्ये आपल्याला 20 ते 30 kg नत्र द्यायचे आहे. नंतरच्या 40 ते 80 दिवसामध्ये पुन्हा 25 ते 30 किलो नत्र द्यायचे. त्याच्यानंतर जे 80 दिवसाचा काळात सप्टेंबर महिन्याच्या जवळपास ते उरलेलं नत्र द्यायचं आहे आपल्याला. हा कोरडवाहू शेतीसाठी. तर अशाच प्रकारे ओलीत शेतकऱ्यांनी पण 3 टप्प्यामध्ये कोरडवाहूमध्ये आणि 5 टप्प्यामध्ये ओलीत शेतकऱ्यांनी नत्राचं व्यवस्थापन केला तर चांगलं उत्पादन मिळेल. कारण काय आहे, आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये नत्र द्यायची गरज काय. जसं मी आधी सांगितलं होतं की नत्राचं पाण्यात विरघळून बाष्पीभवनाद्वारे आणि पावसाद्वारे जे रन ऑफ होतो पाण्याचं, त्याच्यात भरपूर नुकसान होऊन जातो. आणि एकाच वेळी आपण नत्र दिलं तर काय होईल, हा नत्राचं नुकसान जास्त होईल आणि पिकाला उपलब्धता पण एकाच वेळी जास्त मिळेल. पिकाला उत्पादन चांगलं घ्यायसाठी नत्राचं व्यवस्थापन करायचं आहे. एकाच वेळी दिलं तर काय होईल, सपोज तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त नत्र पेरणीच्या वेळेस दिलं, काय होईल, तुमचं पीक चांगलं हिरवागार वाढेल आणि जे रस शोषक किडी आहेत, खास कर तुडतुडे, यांचा प्रादुर्भाव वाढेल आणि त्याच्यावर फवारणी करण्याची गरज पडेल. अगर तुम्ही व्यवस्थापन जास्त नत्र न दिलं पिकाला सुरुवातीला तर तुडतुड्याची जे प्रकोप आहे हा कमी होईल आणि फवारणीची गरज पडणार नाही. त्यामुळे नत्राच्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला हे लक्ष द्यायचं आहे की एका कालावधीत कमीत कमी नत्र द्यायचे. म्हणजे आपल्याला जे विंडो आहे नायट्रोजनचं सप्लायचं ते वाढवायचं आहे.
आणि पिकाला सगळ्यात जास्त नत्र बोंडच्या डेव्हलपमेंटच्या वेळेस पाहिजे आणि त्यावेळेस आपल्या पिकाला नेमकं नत्राची कमतरता दिसून येतो. म्हणून आपल्याला 70 दिवसाच्या काळात पण 1 डोस नत्राचा देणं आवश्यक आहे कोरडवाहू शेतीमध्ये. कारण कोरडवाहू शेतीमध्ये न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचा सगळ्यात जास्त त्रास दिसून येतो. त्यामुळे नत्राचं व्यवस्थापन आपल्याला कीट आणि रोग व्यवस्थापनामध्ये पण खूप चांगला रोल प्ले करतो. नत्र जास्त झालं तर तुम्हाला मावा तुडतुड्याचा त्रास पण दिसतो आणि झाडाची वाढ जास्त होतो, पानाची संख्या वाढते आणि गर्दी वाढतो पानांची. त्यामुळे बोंडसड किंवा बोंडावर येणारे ठिपके रोगांची पण प्रेझेन्स जास्त वाढतो. म्हणून शेतकऱ्यांना माझा रिक्वेस्ट आहे, नत्राच्या व्यवस्थापनावर जास्त लक्ष द्या. तसेच आपल्याला फॉस्फरस स्फुरद हा न्यूट्रिएंट पण आपल्याला पेरणीपासून शेवटच्या बोंड डेव्हलपमेंट पर्यंत आपल्याला याची पूर्ण गरज असते. मात्र हा फॉस्फरस मातीमध्ये साठवून ठेवलेला असतो. आपण वर्षानुवर्ष जे टाकतो, 100 किलो फॉस्फरस दिलं त्याच्यातला फक्त आपल्याला 20 ते 30 किलो फॉस्फरस त्या वर्षी सीझन मध्ये मिळतो. उरलेलं मातीत साठवून ठेवलेलं आहे. आपण वर्षानुवर्ष किती फॉस्फरस टाकलाय ते मातीमध्ये साठवून आहे. तर याच्यासाठी आपल्याला सीड ट्रीटमेंट अगर वापरला आपण तर फॉस्फरसची रिक्वायरमेंट कमी करता येते. फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया किंवा फंगाय हा जे मी आधी सांगितलं होतं सीड ट्रीटमेंटसाठी जे NPK सोल्युबलायझर आहे यांना वापरला तर आपल्याला मातीतलं जे फिक्स झालेलं फॉस्फरस आहे पिकाला उपलब्ध करून देतील आणि आपल्याला पिकाला जे रासायनिक खतांद्वारे आपण जे फॉस्फरस देतो त्याची देण्याची गरज कमी होईल. आणि त्याच्यासोबत अजून एक गोष्ट, फॉस्फरस हा सिंगल सुपर फॉस्फेट न द्या. आजकाल सिंगल सुपर फॉस्फेट हा झिंक किंवा बोरॉन एनरिच्ड पण येतो. अशा प्रकारे आपल्याला काय कपाशीच्या पिकाला झिंकची आवश्यकता आहे. सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये सुपर आहे म्हणजे फॉस्फेट आहे, नंतर सल्फर आहे. सल्फर 11 ते 12% असतो जे आपल्याला कपाशीच्या पिकाला खूप जास्त आवश्यक आहे. खास मेन म्हणजे ते ज्यांचे हलक्या आणि मध्यम खोलीच्या जमिनी आहे त्यांना सल्फरची कमतरता जास्त दिसून येतो, तर त्यांना पण त्याची गरज पडते. आणि झिंक किंवा बोरॉन एनरिच्ड राहिलं तर ह्या अन्नद्रव्यांची पण चांगला मुबलक प्रमाणात ह्या सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये मिळेल. तर त्यामुळे आपलं सिंगल सुपर फॉस्फेट आपण वापरलं झिंक एनरिच्ड तर आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे डिफरंट अन्नद्रव्यांची कमतरता कमी करू शकतो. आणि मायक्रोरिजाचा फायदा पण घेऊ शकता सीड ट्रीटमेंट केला तर. मायक्रोरिजा असा फंगस आहे जे आपल्या मुळांचे जे एरिया आहे अन्नद्रव्य शोषून घेण्याचं जे एरिया आहे ते मायक्रोरिजा वाढवतो, 10 पटीने वाढवू शकतो. इतकी कॅपॅसिटी आहे मायक्रोरिजामध्ये. म्हणून यांचं पण आपल्या पिकामध्ये सीड ट्रीटमेंट करताना उपयोग करून घ्या. आणि फॉस्फरसचं जे आम्ही सांगितलं की सिंगल सुपर फॉस्फेट बेस्ट फर्टिलायझर आहे पिकासाठी, कारण याचे मातीचं पण सुपीकता सुधारू शकतो. आणि जितकं दाणेदार तुम्हाला खत मिळेल तितकं चांगलं आहे. म्हणून दाणेदार सुपर फॉस्फेट घ्या आणि आपल्या पिकाचं फॉस्फरसचं मॅनेजमेंट उत्तम प्रकारे करा. आणि फॉस्फरस किंवा कोणतेही अन्नद्रव्य मातीच्या आतमध्ये द्या. वर सरफेसवर म्हणजे मातीच्या वर देऊन काही फायदा नसतो. जास्तीत जास्त अन्नद्रव्यांचं नुकसान होतो, फायदा कमी होतो. म्हणून जितकेही अन्नद्रव्य देतात ते टोचून आपल्याला द्यायचे आहे, हे लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण वळूया पोटॅशियमच्या मॅनेजमेंटवर. पोटॅशियम हा असा न्यूट्रिएंट आहे जे कपाशीला खूप जास्त आवश्यक असतो, कारण हा सेल्युलोज डिपेंडेंट क्रॉप आहे. तर याच्यासाठी आपल्याला पोटॅशियमची गरज जास्त पडते. काही कोरडवाहू पिकामध्ये जसं द्विदल पिक आहेत याच्यात पोटॅशियम नाही दिलं तरी कधी कधी उत्पादनामध्ये काही फरक पडत नाही, कारण आपल्या मातीमध्ये पोटॅशियम चांगल्या मुबलक प्रमाणात आहे महाराष्ट्रातल्या पर्टिक्युलरली. मात्र काय की कपाशीमध्ये पोटॅशियमचा चांगला रिस्पॉन्स मिळतो. म्हणून पोटॅशियमला पण 2 स्प्लिट मध्ये द्यायचं. एक गोष्ट विसरलो फॉस्फरसमध्ये, फॉस्फरसचं ऍप्लिकेशन पेरणीच्या वेळेस किंवा शेवटच्या मशागतीच्या वेळेस आपण सॉइल मध्ये मिक्स केला तरी चालतो आणि फॉस्फरस एकदा दिला तरी चालतो. त्याला स्प्लिट मध्ये द्यायची गरज नाही, 2दा 3दा करायची गरज नाही. मात्र पोटॅशियमला तुम्ही 2दा
अगर दिलं तर चांगलं उत्पादन येऊ शकतो. तर 50% पोटॅशियम पेरणीच्या वेळेस आणि 50% जेव्हा आपण पहिली युरियाची टॉप ड्रेसिंग करतो, पात्या लागताना जेव्हा युरिया देतो त्यावेळेस त्या पोटॅशियमचे पण आपण 50% त्यावेळेस देऊ शकतो, जेणेकरून पोटॅशियम पूर्ण पिकाच्या कालावधीसाठी मिळेल. आणि पोटॅशियमची आवश्यकता आपल्याला बोंड डेव्हलपमेंटच्या वेळेस फार जास्त असतो, कारण जे बोंडामध्ये जे आपण बोंडसड किंवा गुलाबी बोंडअळीसाठी जेव्हा बोंड खोलून पाहतो, आपल्याला बोंडमध्ये भरपूर आर्द्रता दिसतो, मॉइश्चर दिसतो. हा मॉइश्चर पोटॅशियममुळे असतो. हा मॉइश्चर असल्यामुळेच आपल्याला फायबरचं डेव्हलपमेंट जे आहे कपाशीची क्वालिटी सुधारवण्यात आणि कपाशीचं चांगलं उत्पादन येण्यात याची खूप आवश्यकता आहे. मॉइश्चर असताना चांगलं डेव्हलपमेंट होतं फायबरचं. तर चांगलं मॉइश्चर कंटेंटसाठी बोलमध्ये पोटॅशियमची आवश्यकता आहे. म्हणून पोटॅशियमची पूर्ण कालावधीत कपाशीच्या आवश्यकता आहे, म्हणून त्याला 2 स्प्लिटमध्ये द्यायचे. आणि पोटॅशियम असा अन्नद्रव्य आहे, तुमच्या पिकाला म्हणजे कीटक आणि रोगांची जे रिस्पॉन्स आहे हा इम्प्रूव्ह करतो, म्हणजे इम्युन सिस्टम झाडाची सुधरवतो. म्हणून याला चांगल्या प्रकारे मॅनेज करायचं आहे. आणि एक गोष्ट अजून, अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये साधारणतः आपल्याला 100 दिवसाच्या काळात जेव्हा सप्टेंबर महिना संपत येतो त्यावेळेस पाऊस थांबतो आणि आपल्या पिकाचे जवळपास 100 दिवसात झालेलं असते, तर याच्यात नवीन मुळांची वाढ होत नाही. म्हणून मुळांची वाढ थांबतो, पाऊस थांबते, अन्नद्रव्यांचे जे अवेलेबिलिटी आहे मुळांजवळ ते कमी होतं, कारण पाऊस कमी झाल्यामुळे मातीमध्ये जे पाणी आहे त्यांची कमतरता येऊ लागतो आणि ह्या पाण्याद्वारेच आपल्याला अन्नद्रव्य मुळाजवळ येतात, तर यांची मुवमेंट पण कमी होत राहतो. तर अशा काळात आपल्याला काय करू शकतो, तर सप्टेंबर महिन्याच्या काळात जे त्रास दिसतो, पाऊस थांबल्यावर अन्नद्रव्यांची कमतरता दिसू लागतो, म्हणून आपल्याला विविध प्रकारचे डिफिशियन्सी सिम्पटम्स, अन्नद्रव्यांची कमतरता दिसू लागतात आणि ते करेक्शन करण्याचे प्रयत्न करतो. तर मातीमध्ये मॉइश्चर नाही तर सॉइलमध्ये टाकता येत नाही. मातीमध्ये आपल्याला अन्नद्रव्य किंवा रासायनिक खतांना देता येत नाही, मग कारण मातीत आर्द्रता नाहीये. तर आपल्याला फवारणीने हा करेक्शन्स करता येतो. 19-19-19 म्हणून एक रासायनिक खत आहे वॉटर सोल्युबल, किंवा 18-18-18 पण येतो. याच्यात 18-18-18 मध्ये सल्फर पण इनरिच्ड आहे, सल्फर पण एक्स्ट्रा मिळतो. तर यांची फवारणी केली तर एकाच वेळेस आपण 3 ते 4 अन्नद्रव्य पिकाला देऊ शकतो आणि जे पिकाची गरज आहे त्यावेळेसची करेक्शन करू शकतो. जसं आपण इंजेक्शन देतो, काही सिरियस पेशंटला इंजेक्शन देऊन इमिडिएटली त्याला रिकव्हर करायचा प्रयत्न करतो, तसंच इंजेक्शन सारखा हा फवारणी काम करतो. म्हणून शेतकऱ्यांना रिक्वेस्ट आहे की जेव्हाही तुम्हाला काही अन्नद्रव्यांची कमतरता दिसेल तर फवारणीनं तुम्ही याला करेक्शन करता येतं. मात्र फवारणी केल्यानं तुम्हाला मातीत जे आपण अन्नद्रव्य देतो त्याला रिप्लेस करता येत नाही. तुम्ही फक्त फवारणीनं आम्ही अन्नद्रव्य सप्लाय करून देऊ, मातीत द्यायची गरज नाही, जसं आम्ही सांगितलं खूप भरपूर नुकसान होतात, ते सोल्युशन नाहीये. मातीत देणं आवश्यक आहे. म्हणून अन्नद्रव्याची सप्लाय तुम्ही मातीतूनच द्या पिकाला. जेव्हा काही कमतरता दिसेल तेव्हा फवारणीनं आपण करेक्शन मेजर करू शकतो, हा लक्षात द्या. आणि काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची पण कमतरता कपाशीमध्ये दिसून येतात. तर ज्या अन्नद्रव्यांची कमतरता दरवर्षी दिसतो आपल्याला, ते अन्नद्रव्य जसं झिंकचं कमतरता साधारणतः महाराष्ट्रात प्रत्येक मातीत दिसतो. तर याची कमतरता भागून घेण्यासाठी पेरणीच्या नंतर किंवा जेव्हा पात्या लागताना जेव्हा आपण पहिला डोस युरियाचा देतो त्यावेळेस आपल्याला झिंक सल्फेट पण त्याच्यात मिक्स करून देता येते. 10 किलो हेक्टरी किंवा 4 ते 5 किलो एकरी देऊन आपल्याला झिंकचं जे कमतरता आहे ते पूर्ण करता येते. कारण डिफिशियन्सी सिम्पटम आल्यावर त्याला करेक्शन करणं ते तसंच होतो जसं आपलं केस पिकल्यावर त्याला कसं काळे करायचे. म्हणून आपल्याला आधीच यांची सोय करायची. जसं आपल्या पिकामध्ये दरवर्षी आपण पाहतो की झिंकचे डिफिशियन्सी येऊन राहिलं, तर आपल्याला मातीतच झिंक सल्फेट देऊन त्याला कायमच्या स्वरूपात सोल्युशन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे डिफरंट न्यूट्रिएंट्स आहेत, त्यांची कमतरता साधारणतः वेगवेगळ्या
स्टेजमध्ये दिसतो तर त्यांचे करेक्शन त्या प्रकारे घेऊ शकता. मात्र एक लक्षात ठेवा, मातीत देणं जास्त आवश्यक आहे. इंजेक्शन देऊन आपण लहान मुलांची वाढ करू शकत नाही किंवा पैलवान करू शकत नाही. ज्या प्रकारे खुराक आपल्याला जेवणानंच देतो तसंच आपल्याला अन्नद्रव्य मातीला दिलं तर अतिउत्तम शेताचं पिकाचं उत्पादन चांगलं घेण्यासाठी. तर आपल्याला जे आपण बोलत होतो की सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत आपण पाऊस कमी झाला, मातीत पाण्याची कमतरता दिसू लागली आणि अन्नद्रव्याचा पुरवठा झाडाला कमी होऊ लागला. त्यामुळे काय होतं की लाल्याचा प्रादुर्भाव दिसू लागतो. खारकर हायब्रिड्स मध्ये जास्त दिसतो. तर या लाल्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर पहिला अन्नद्रव्यांची कमतरता होऊ देऊ नये. आपण लाल्याला थांबवणं अवघड आहे, मात्र काही दिवस पुढे ढकलू शकतो. जे ऑक्टोबरमध्ये लाल्या येतो, थंडीत ऑक्टोबरमध्ये थंडी सुरू होतो, तर त्यामुळे काय अन्नद्रव्यांचं शोषण पण कमी होतं टेम्परेचर कमी झाल्यामुळे. विविध प्रकारचे कारण आहेत. ते सप्टेंबर संपला की आपल्याला ह्या कारण म्हणजे पाणी कमी होतो, मुळांची वाढ कमी होते, थंडी वाढतो, म्हणजे अन्नद्रव्यांचं शोषण कमी होतो, अन्नद्रव्यांची मुबलकता मुळांना कमी होतो. या कारणामुळे असं लाल्याच्या प्रकारचे रोग दिसतात आपल्याला. आणि या लाल्या एका कारणामुळे येत नाही, त्याचे भरपूर कारण आहेत. त्याच्यात अन्नद्रव्यांची कमतरता एक कारण आहे. याचे करेक्शन करून आपण लाल्याला ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या लाल्याला थोडं सामोर ढकलून नोव्हेंबरपर्यंत टाकू शकतो. तर आपल्याचं पिकाचं जे उत्पादकता आहे हा आपल्याला मिळेल. तर लाल्याची कमतरता पूर्ण करायसाठी अन्नद्रव्यांचं जे आपण आधी डिस्कस केलं त्याची फवारणी करू शकता. आणि मेन म्हणजे पाण्याचे व्यवस्थापन कसं करता त्याच्यावर लाल्याला सामोर ढकलण्याचं सक्सेस मिळू शकतो. म्हणून अगर ज्यांना इरिगेशनची सोय आहे 1 किंवा 2, तर जिथं आपल्याला पाण्याची कमतरता दिसू लागली सुरुवातीलाच इमिडिएटली एक इरिगेशन दिला तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळू शकतात. आणि ज्यांच्याजवळ पाण्याची सोय नाही त्यांनी काय करू शकता, जसं मी हिरवडीच्या खताची गोष्ट सांगितली होती सुरुवातीला, ते आपण वापरून पहा. याच्यात पहिला फोटो पहा, हिरवडीच्या खताचं बोरू आम्ही जवळपास कट करून मल्चिंग केलेलं आहे. याच्यानं काय होतं की आपल्या शेतात रासायनिक म्हणजे सेंद्रिय खत पण आपण मातीत मिक्स करून राहिलो, सोबत जे मॉइश्चर लॉस आहे, पाण्याचं संवर्धन आपण शेतात करून राहिलो. अशा प्रकारे पाण्याचं संवर्धन करू शकतो सप्टेंबर महिन्यात आणि पिकाचं उत्पादकता वाढवू शकतो. आणि दुसरं एक आहे की आंतरपिकं, द्विदल पिकाचं आंतरपीक कपाशीमध्ये घेऊन 2:1 किंवा 5:1 किंवा 1:1 म्हणजे एका प्रत्येक ओळीत एक मूग, उडीद, तूर या पिकाची पेरणी करून आपल्याला पिकाची उत्पादकता सिक्युअर पण करता येते. म्हणजे कापूस फेल झाला तर हे द्विदल पिकाचं पीक मिळेल, असं एक एक्स्ट्रा इन्कम शेतकऱ्यांना मिळू शकतो. आणि याच्याशिवाय सप्टेंबर महिन्यात जेव्हा आपण शेवटचे डवरे मारतो त्यावेळेस दांड भरून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला पिकाला माती भर देतो, मातीचे भर मुळांना, आणि पाण्याचं पण संवर्धन चांगल्या प्रकारे होतो. म्हणून शेवटचे डवरे करताना आपल्याला दांड मारून घ्यायचे आहे, जेणेकरून पाण्याचे पण संवर्धन होईल आणि आपल्या मुळांची वाढ पण चांगल्या प्रकारे होऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला मॉइश्चर कन्झर्वेशन करून म्हणजे पाण्याचं संवर्धन करून अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनामध्ये चांगला भर देऊ शकतो आपण.